उत्सुक आहात पुढच्या वहिनींना भेटण्यासाठी. चला लगेचच जाऊन भेटूया आपण कुलकर्णी वहिनी. मी सुवर्णा प्रशांत कुलकर्णी. माझा ओळख करून द्या. हे माझे पती प्रशांत कुलकर्णी. नेहमी पतीच म्हणतात. पुढे पण कधी कधी होतं. हा माझा मुलगा निनाद. हॅलो निनाद. सासूबाई नमस्कार. माझे सासरे नमस्कार. मागे माझा दीर अमोल. माझे मामे सासूबाई नमस्कार. मामे सासरे आणि हे आमच्या सोसायटीतले माझी मैत्रिणी. नमस्कार नमस्कार. बरं एवढेच नाही आहेत, इथे पण आहेत. हे बघा सगळे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. पहिल्यापासून पुण्यात? नाही, माझं माहेर राजगुरुनगरचं. इथनं 1 तासावर आहे. पण कुलकर्णी कुठे भेटले? आम्ही कॉलेजला एकत्र होतो. कुठल्या? मी ललित कला केंद्रामध्ये डान्समध्ये BA केलं आहे. ग्रॅज्युएशन. लहानपणापासून डान्सची आवड? हो, खूपच आवड होती. कशी काय? माझ्या आईला म्हणजे आईच्या माहेरून ॲक्च्युली थोडासा वारसा म्हणून असं ते आलेलं आहे. त्यामुळे तिला खूप आवड होती. कुठला प्रकार? भरतनाट्यम. भरतनाट्यम. त्याच्यातच ग्रॅज्युएशन केलं. तिथे भेटले. तिथे भेटले. बरं बोलवा त्यांना. प्रशांत. हॅलो नमस्कार. नमस्कार. कॉलेजला भेटलात? हो. आणि कुठे? ललित कला केंद्र. ललित कला केंद्र. तुम्ही काय करायचं तिथे? मी तिथं तबला विषय घेऊन ग्रॅज्युएशन करत होतो. करत होतो. आणि ह्या डान्स म्हणजे एकमेकाला कंपनीला गेला होतात का? पण नाही, कंपनी नाही, कारण माझं साऊथ इंडियन आहे, नॉर्थ इंडियन. त्यामुळे ते जमलं नाही, पण हे जमलं. पण मग हे सूर आणि कुठे जुळले सगळे? ॲक्च्युली आमचं पहिलं फ्रेंडशिप झाली आणि ललित कलामध्ये सगळं वातावरण खूप फ्री होतं. आळेकर सर तिथं असायचे, त्यामुळे ड्रामा, डान्स आणि म्युझिकची मुलं कायम एकत्र येऊन चर्चा आणि हे खूप व्हायचं. मग त्याच्यातनं आमची हळूहळू ओळख झाली. मग मला असं वाटलं की आता विचारायला हरकत नाही की माझ्या तालावर म्हणजे ताल धरशील का असं. पण ते नंतर उलटच आहे. उलटच झालं. तुमचे काय पडण नसतात, तुमचे बोल असतात. काय असतं ते? तिरुमाणम. तिरुमाणम. ह्यांचे तिरुमाणम तुमचं हा तुम्हाला ऐकायला लागतात. हो ना. बरं, आता मी दोघांना काही प्रश्न विचारला. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या हॉलमध्ये एक किचेन होल्डर आहे चाव्यांचा. त्याला आता किती किचेन अडकवलेले आहे? तबला वाजवायला लागले ते लगेच तबला सुरू झाला त्यांचा. हा किती? 3. धम. उत्तर चुकलं. किती आहेत? 4 आहेत. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांचा आवडता संगीत दिग्दर्शक कोण? AR रहमान. वाजवा तबला. आनंदाने वाजवा आता. हां व्हेरी गुड. अभिनंदन. थँक्यू. चला उत्तर बरोबर आलं. आणि आता तुम्ही सांगा, वहिनी शिकवतात भरतनाट्यम, पण स्वतःला वेगवेगळ्या प्रकारातले नृत्य प्रकारातले कोणता नृत्य प्रकार करायला आवडतो? साल्सा. साल्सा असं उत्तर दिलं आणि ते उत्तर चुकलं. वाजवा तबला. आता मृदुंग वाजवा इकडे. वहिनी? भरतनाट्यमच. काय म्हणजे साल्सा? नाही, मागे एकदा विषय झालेला आहे हा. काय साल्सा? काय शिकायचं म्हणून? हा शिकायचे, पण स्टेजवर करायला भरतनाट्यम. बरं चला, एक उत्तर बरोबर आलेलं आहे आता. हा AR रहमान. आता यानंतर मी तुमच्याशी काही मिनिट संवाद साधणार. एकही इंग्लिश शब्द येता का मला? तर पुढचं बक्षीस मिळणार. नाहीतर आता लक्ष्मी म्हणून एकच उत्तर बरोबर आलं असल्यामुळे 100 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आहे. हां, मला सांगा, मिस्टर कुठे कुठे जातात तबल्याच्या कार्यक्रमासाठी? सध्या तर ते कार्यक्रम आता करत नाही आहेत कुठलेच, पण आधी जेव्हा करत होते तेव्हा पूर्ण भारतभर त्यांनी कार्यक्रम. त्यांचा नुकताच एक छान अल्बम पण आलेला आहे. हो. ते कुठे केलं त्यांनी? त्याचं घरीच सगळं संगीत संयोजन त्यांनी घरीच केलं सगळं, पण त्याचं ध्वनिमुद्रण जे आहे ते काय गॅसवर केलं? मग कशावर केलं? काय सांगा ना. इतका वेळ नाही वहिनी, लगेच म्हणजे एक एक क्षण न थांबता बोलायचं आहे तुम्हाला. पण जेव्हा अल्बम तयार झाला तेव्हा त्यांनी तुम्हाला ऐकवला होता तो? हो. कुठे?
मी ऐकवलं इन द सेन्स म्हणजे तुम्ही ऐकवला की त्यांनी घरी आणून तुम्हाला ते ऐकवलं तसं काय? घरी येऊन ऐकवला. पण गाणं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळवायचं ते हो, कसे? दूरध्वनीवरून. दूरध्वनीवरून कळवायचे. मग तुम्ही काय करायचं? मग मी रिक्षाने जायची तिथे आणि ऐकायची गाणी. रिक्षाने जायचं आणि ऐकायचं. मग गाव कुठलं? राजगुरुनगरला कसे जाता तुम्ही? गेलायत कधी? हो, आमची गाडी आहे स्वतःची. आणि मग लहानपणी कसे जायचे गावावरून बाहेर यायचं तेव्हा? एकही क्षण न थांबता असं आपण म्हणतोय आणि वहिनी प्रत्येक वेळेला सगळे शब्द. त्यामुळे बक्षीस तर गेलं. पण चला, हे 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. कारण आपण बघितलं तर वहिनी प्रत्येक वेळेला आपण राजगुरुनगरचं सांगितलं ना तुम्ही कसे जायचं? काय एसटीनी? एसटीने जायचं. आणि एसटी कुठे पकडायचं? शिवाजीनगरला. शिवाजीनगर. काय तिकडे? शिवाजीनगर एसटी स्टँड स्थानक. ही गंमत आहे खरं तर. चला भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. बरं, हे सासू सासरे ना? बरं, नमस्कार. काय सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? काही नाही, छान आहे. छान आहे. मनमिळावू आहे, हां. हसतमुख. बरं, वहिनी त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची असेल मिस्टरांबद्दल तर कोणती करणार? मला असं वाटतं की त्यांनी वेळेच्या बाबतीत आमचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी खूप वेळेला पक्की आहे एकदम, आणि तो थोडासा मागे पुढे असतो म्हणजे असा. मग आता हे माहिती आहे ना, मग कशाला आता पण म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी खूप असं प्रॉम्प्ट असायला पाहिजे. वेळेच्या बाबतीत? हो. तुम्ही एक तक्रार करणार असेल? माझी पण तीच तक्रार आहे. काय? वेळेच्या बाबतीत जास्ती प्रॉम्प्टनेस असल्यामुळे हां. कधी कधी फार प्रॉब्लेम पण होतात. अरे देवा, तुम्ही एक काम करा, याच्यावर एकच उपाय, घरातली सगळी घड्याळ फोडून टाका. घड्याळच ठेवू नका, त्याशिवाय काही सोल्युशन मिळणार नाही. पण चला, दोघेही छान हसतायत, सगळे घर हसतंय, असेच हसत राहा. तुमच्याकडे एक चिठ्ठी दिलेली आहे, ते वाचून दाखवा त्या क्रमाने, आणि वहिनी तुम्ही ते गाणं गायचं. जायचं. हा, म्हणजे ते गाणं ओळखून गायचं तर बक्षीस मिळणार. चला, 1 नंबर कपाळ. कपाळ. ते का लग्न केलं? कपाळ. 2 नंबर मोक्ष. मोक्ष. काय हसताय काय तुम्ही मोक्ष म्हटल्यावर? 3 नंबर हिला. कपाळ, मोक्ष, हिला. बरं, 3. 4 नंबर तिला. आणि 5 नंबर टिळा. हिल हिल पोरी हिला तुझे कपाळीला टिला. अगं हिल हिल पोरी हिला तुझे कपाळीला टिला. तुझे कपाळीला टिला. तुझे कपाळीला टिला. जाऊन सांगेन मी बापाला. कुठे असतात ते? राजगुरुनगर. किंवा नीट वेळेत या, नाहीतर बघा. हा, धमकीच दिली वहिनी डायरेक्ट. पण खूप छान, अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.